माझ्या चॅनलचं नाव आहे पेशवाल माणूस. सरकारचा मोठा निर्णय. सामान्य लोकांसाठी UPI वापरणं आता महाग होणार आहे. कारण आधी UPI कसं होतं तर आपण बघूयात. ग्राहकांसाठी फ्री होतं, व्यापाऱ्यासाठी फ्री होतं. UPI भारतात खूप लोकप्रिय झाले आहे आणि त्यासाठी 0 चार्जेस होते. बट नाव मोफत का ठेवले होते? कारण कमी रोख आणि डिजिटल भारत असं त्यांचं मिशन होतं. डिजिटल भारत. रोख वापर कमी होता, जलद पेमेंट होत होतं, जास्त लोक औपचारिक अर्थव्यवस्थेत होते आणि सर्वांसाठी ते फायदेशीर होतं. चेंज वगैरे याचा काही इश्यू होत नव्हता. आता चर्चेत काय तर सरकार MDR पुन्हा लागू करण्याचा विचार करत आहे. पण हा प्रस्ताव अजून प्रस्तावच आहे. अंतिम नियम त्याच्यामध्ये आलेले नाही. चला तर बघूयात MDR म्हणजे काय. प्रत्येक डिजिटल पेमेंटवर व्यापाऱ्याने भरायचा ट्रान्झॅक्शन चार्ज असतो. ग्राहक थेट MDR भरत नाही, तो व्यापारी भरतो. म्हणजे ग्राहक थ्रू पूर्ण रक्कम व्यापाऱ्याकडे जाते, व्यापाऱ्यातून MDR व्यापाऱ्याकडून ती बँकेकडे जाते. असं त्याची प्रोसेस आहे. MDRचे उदाहरण तुम्हाला देतो मी. मर्चंट डिस्काउंट रेट. ठीक आहे. MDRचा फॉर्मस आहे. ग्राहकाने एखादी वस्तू खरेदी केली 10,000 रुपयाची, तर आपण त्याला 10,000 रुपये देतो. ते MDR त्याचा 0.3% कट होतो. व्यापाऱ्याला 9,970 रुपये मिळतात. प्रोसेसिंग फी म्हणजेच MDR त्यातला 30 रुपये कट होतो. हा 30 रुपये प्रोसेसिंग खर्च व्यापारी भरतो, ग्राहक भरत नाही. ग्राहक फी नाही, ही व्यापाऱ्याची फी आहे. त्यामुळे हा MDR आहे तो फक्त व्यापाऱ्याला भरणं कारणीभूत आहे. आपल्याला ग्राहकाला भरायची गरज नाही. माइंड इट. सरकार हा विचार का करत आहे? UPI चालवण्यासाठी बँका, पेमेंट ॲप्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांना मोठा खर्च होतो. MDRमुळे तो भरून निघतो आणि सरकारला प्रॉफिट होतो. तर याचा परिणाम कोणाकोणावरती होऊ शकतो? MDR लागू झाल्यास मीडियाच्या रिपोर्टनुसार तो लागू होऊ शकतो मॉल्स, इलेक्ट्रॉनिक, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम. वार्षिक उलाढाल 1 ते 1.5 कोटीपेक्षा जास्त, 2,000पेक्षा जास्त UPI पेमेंट्स. तुमच्या रोजच्या खर्चावर मोठा परिणाम अपेक्षित नाही, पण मॉल्स, ज्वेलरी, सुपरमार्केट, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल ह्याच्यावरती खूप परिणाम होऊ शकतो. तर आजची पोस्ट मला कशी वाटली मला कमेंट नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.